स्लोप दिलं आणि जर नंतर खटकी दिसलं तरी त्याला काही करता येणार नाही ना. आवाज येतोय का सगळ्यांना? हो हो. एक्सरसाइज सॉल्व केले का एरिया अंडर कर्वची? एरिया अंडर कर्वची एक्सरसाइज देवदत्त, एरिया अंडर कर्वची एक्सरसाइज किती केली सॉल्व? कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आणि एक्सरसाइज इलस्ट्रेशन कम्प्लीट आहे का सगळं? काय विचारतोय? तर इलिस्ट्रेशन आणि कॉन्सेप्च्युअल एक्सरसाइज झालाय कम्प्लीट. एक्सरसाइज अजून करायला लागले. रत्नागिरी, क्रिश विचारलंय सगळ्यांना. तर कन्सेप्च्युअल आणि इलिस्ट्रेशन कम्प्लीट आहे. एक्सरसाइज झालेली आहे. नाही कम्प्लीट. ठीक आहे. कन्सेप्च्युअलचे डाऊट्स मला कोणी पाठवले नाहीत तुम्ही. एकदा घेऊया दोन्ही कन्सेप्च्युअल समोर. कालचे ते 2 होमवर्कसाठी केले का? पीडीएफ मधले 2022 होतं ना काल? हा.
उरलेले क्वेश्चन पीडीएफ मध्ये जे होते ते केले का? हो. हो. जमलेत का? हो. ठीक. बोला. कन्सेप्च्युअल सॉल्व्ह केला असेल तर 9.1 मध्ये काय डाऊट आहे का? बोला. पहिलं सुटलंय का? पहिलं फर्स्ट पाय मध्ये काय डाऊट आहे का? बोला. थर्ड वाला. थर्ड वाला. वाच काय क्रिश, तूच वाच. A curve is given by y is equals to under root 4 minus x square. X lies between 0 to 1. Under root 3x. X lies between 1 to 3. Find the area lying between the curve and x axis. मला सांग, हा कर्व सर्कलचा येणार आहे. अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. स्क्वेअर केलास वाय स्क्वेअर इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर होईल काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 4 होईल का? हो. हा तुझा इथं 2 आहे ना? बरोबर का? असं निघेल करते. हम्म. काय विचारते क्रिश? पण आपल्याला तो कुठून कुठं काढायचा आहे? 0 to 1 काढायचा आहे ना? हा पार्ट काय करतो त्यातनं? मायनस करू, काढून टाकू का? पूर्ण काढायचं नाहीये सर्कल मला, तेवढाच काढायचा आहे 0 to 1 मध्ये. आलं का लक्षात? हा कोण आहे बघ? वाय स्क्वेअर हो. इक्वल टू 3x ना? आता इथं बघ, हो. x1 टाकलास तर वाय स्क्वेअर इक्वल टू 3 म्हणजे वाय रूट 3 होईल. इथं पण x1 टाकलास तर वाय रूट 3 होईल. याचा अर्थ सिंपल आहे की हा कंटिन्युअस आहे कर्व, आणि हा असा तुझा राईट हँडेड पॅराबोला आहे. असा वाय स्क्वेअर इक्वल टू 3x म्हणजे असा राईट हँडेड पॅराबोला आहे. फक्त त्यातला तुला 1च्या पुढचा पार्ट पाहिजे, बाकी काय नको आहे. आलं का लक्षात? हो. मग हा तुला हा टोटल एरिया पाहिजे. बोल काय करशील? मला हे एरिया सांगू शकशील तोंडी? हा काय असेल? मोठ्या ठोकळ्याची एरिया मायनस हा छोटा ठोकळा ना? लार्जर मायनस स्मॉलर, 2/3 बेस इंटू हाईट. थ्रीला हाईट 3 आहे. सर वन. आवाज खूप ब्रेक होतोय. हा आवाज ब्रेक होतोय. इथं आहे का कनेक्शन? तुला एकट्याला होतं का बाकीच्यांना पण होते? विचार. नाही, बाकीच्या देवदत्त अक्षयला पण प्रॉब्लेम ब्रेक होतोय सर. आता बघा येतोय का क्लिअर? येतोय का क्लिश? हा, आता आला. हा कर्व लक्षात आला का कसा काढला? हा एवढा भाग सर्कलचा आणि एवढा भाग कोणाचा? पॅराबोलाचा ना? हो. इंटिग्रेशन करायचं म्हटलंस तर काय होईल? 0 to 1 सर्कलचं. हा, अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर 1 to 3 मध्ये अंडर रूट 3. आता
आता हा एक ऑप्शन आहेच तुला. मी तुला काय विचारतोय, हा एरिया जो आहे पॅराबोलाने केलेला, हा आपण काढू शकतो का पटकन? हो. कसं काढणार आहे? टू टू थर्ड थर्डचा ठोकळा आहे. मोठा आहे ना, हो. दोन, एक हा मोठा आणि हा छोटा आहे, दोन्ही टू थर्डचे आहेत. मोठ्यातनं हा. छोटा मायनस करणार आहेस, मग मोठ्याचा हो. बेस किती, हाईट किती? मोठ्याचा 3 × 3. आणि छोट्याचा बेस 1, हाईट √3 वन आहे काय? इंटू थ्री हा. मग हे गेला 2 3 किती झाला, 6 झाला ना. हो. 6 - 2√3/3 एवढा आला का? हो. सर्कलचं काय करायला पाहिजे बघ जरा आता. सर्कलचं काय डोकं लावून काढता येते का बघ. हा जर एवढा पूर्ण घेतला असता सर्कल, तर हा 1/4 एरिया झाली असती ना सर्कलची, रेडियस 2 असलेला. हा. πr² / 4. पण हा एवढा पार्टचा एरिया कसा काढणार? कोण सांगेल बघू. इंटिग्रेशनचा तर विषय संपलाय. 0 to 1 √4 - x² होईल. मी सर्कलचाच पार्ट आता ठेवतो यात, बाकी सगळं खोडतो. मला बिना इंटिग्रेशनचं एवढ्या भागाची एरिया कशी काढायची सांग. लावा, डोकं लावा, कशी काढायची सांगा मला. ही आपली ही रिक्वायर्ड एरिया आहे ना, आणि आम्हाला 1/4 सर्कलची एरिया किती माहिती आहे क्रिश? एरिया ऑफ सर्कल πr². πr² / 4. मग किती झालं ते? रेडियस 2 आहे ना, हो. 2² 4, π × 4/4, म्हणजे या टोटल चटकोरची एरिया किती हा. झाली? पाय. त्यातनं तुला हा. काय करायचंय, हा एवढ्याची एरिया काय करायची आहे? मायनस. मायनस करायची. आता हे कसं डोकं लावून करणार मला सांग. इंटिग्रेशन वापरायचं नाहीये. इंटिग्रेशन नंतर वरती आपण ऑलरेडी सोडवलंय त्याला. इंटिग्रेशन न वापरता मला सांग काय करता येईल. हम्म. कोण सांगेल? बेसिक कोऑर्डिनेट जॉमेट्री 10वी पर्यंतच्या एक बेसवर. चला एक हिंट देतो मी. इकडून मी असं सर्कलला कम्प्लीट, सेमी सर्कल कम्प्लीट केला या बाजूचा समजा, हा. आणि ही लाईन अशी मी खाली खेचली, तर हम्म. मला या सेगमेंटची एरिया काढता येईल का एवढ्याशी? या दोघांना जर सेंटरला असं जोडलं, तर या सेगमेंटची एरिया काढून मी त्याचा नंतर हाफ करू शकतो ना. हो. सेगमेंटची एरिया कशी काढतो सांग? एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 r² थीटा r² θ मायनस 1/2 r² साइन थीटा. ही सेगमेंटची झाली ना. याला 2 न डिवाइड केलास हा. तर 1/4 1/4 होईल का? हो. मग सांग मला किती होईल. रेडियस तुझा किती आहे? 2. 2 आहे. 2² 4, 4 ला 4 कॅन्सल झाला, 4 ला 4 काय झाला? कॅन्सल. एरिया किती आली तुझी? थीटा मायनस साइन थीटा ना. sin θ हा. थीटा सांग किती आहे? हा तुझा +√3, हा तुझा -√3, हा 60 डिग्री, हा 60 डिग्री, हा. 120 डिग्री झालाय ना. हो. म्हणजे 2π/3 π/3. मायनस साइन किती तुमचं? साइन थीटा, साइन 120 √3/2. √3/2 मिळाली का एवढ्याची एरिया? ही त्या ह्याच्यातनं हो. काय करशील? पाय मायनस 2π/3 मायनस √3/2 किती झाले? π/3. π/3 + √3/2. हे ह्याच्यात ऍड करायचे आहेत ना. हा.
18 minus 2 प्लस किती pi by फाय बाय 3 थ्री plus root प्लस 3 थ्री by बाय टू हे रूट minus थ्री बाय 2 plus pi upon 3 plus root 3 by 2. ठीक आहे. पुढे आता हिने किती दिले आन्सर त्याचं तसंच काहीतरी आहे मोठ्याच्या मोठं करा ऍड हा होते. येत आहे सर, येत आहे. आलं का लक्षात? मी बिना इंटिग्रेशनचं जे केलं ते बघा, ते फार महत्वाचं आहे. कारण तुला मी सांगतो, अंडररूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा जो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे तो मोठाच्या मोठा आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करताना चुका होऊ शकतात. सेगमेंटची एरिया फक्त काढायची होती आपल्याला आणि हाफ करायची होती. आणि पॉईंट रूट थ्री म्हणजे 60 120 होतं, लगेच कळते. आले का लक्षात हा. सगळ्यांना? का सांगू परत एकदा? हा झाला सर्कल. यातल्या एवढ्या पार्टचा एरिया काढायचा होता, मी पूर्ण काढला आणि 2 ने डिवाइड केला. कसं काढला? हा सेगमेंट आहे माझ्यासाठी. सेगमेंटसाठी मी काय करणार? एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. रेडियस मला माहित होता, त्याचा हाफ करायचा होता म्हणून मी 1/4 केले. हे ह्याला सर कॅन्सल झालं. बोल. पहिला क्वेश्चन आहे ना, त्याच्यात पण असा सेम तोच एरिया करू शकतोय, काढायचा आहे. करू शकतो आपण. करूया तिथं. तसंच जर तोच पॉइंट घेऊन काढला तरी पण होईल का? बघूया की फास्ट होते का. होणार की, का नाही होणार? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर, हा पूर्ण सर्कल झाला. हा आणि एक्स इक्वल टू ए बाय रूट टू. आता हा तर तुझा ए आहे ना, ए बाय रूट टू हो इथं कुठेतरी असेल, हा बरोबर? एक्स इक्वल टू हम्म, ए बाय रूट टू झाला तर मला सांग, हा जो पॉइंट आहे, एक्स ची व्हॅल्यू ए बाय रूट टू आहे, त्याचा स्क्वेअर किती झाला? ए स्क्वेअर बाय टू. म्हणजे ए बाय रूट टू का ए बाय रूट टू होईल का रे? हो मग आता हा जो अँगल असेल हा 45 असेल काय? हा हा पण अँगल किती असेल? 45. म्हणजे 90 झाला का रे हा? तुला किती पाहिजे? एरिया ऑफ द स्मॉलर पार्ट ऑफ द सर्कल कट ऑफ बाय द लाईन, म्हणजे सेगमेंटची एरिया पाहिजे. 2 ने डिवाइड करायची गरज नाहीये. हाफ इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा मायनस हाफ इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थिटा. मग हाफ इंटू रेडियस तुझा किती आहे? ए आहे ना, ए स्क्वेअर बाय हो टू इंटू थिटा तुझा पाय बाय टू हम्म, मायनस ए स्क्वेअर बाय टू इंटू साइन 91. ए स्क्वेअर बाय टू कॉमन घे, पाय बाय टू मायनस वन, बाय पाय टू मायनस मायनस. टू अपॉन टू. किती दिले बघू तर? हो काय काय तेच आहे का आन्सर? कळाले का सगळ्यांना? हो. बोला, या एक्सरसाइज मध्ये अजून काय आहे? 5वा क्वेश्चन. Find the area bounded by the curve area bounded by x-axis part of the curve and the ordinates x equal to 2 and x equal to 4. If the ordinate of x equal to a divides the area into two equal parts, then find a. आता ह्याला तुम्ही ग्राफ काढायचा प्रयत्न करा. झाला पहिला, मी तुम्हाला वेळ देतो, पहिला ग्राफ काढायचा प्रयत्न करा. y इक्वल टू 1 प्लस 8 अपॉन एक्स स्क्वेअर आहे, x इक्वल्स टू 2 आहे, x इक्वल्स टू 4 बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस, बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस म्हणजे y इक्वल टू 0. पहिला ग्राफ ट्रेस करा. चला, एक्स पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, वाय पॉझिटिव्हच राहणार आहे. म्हणजे हा फर्स्ट आणि सेकंड क्वार्टर मध्ये येईल ग्राफ, थर्ड आणि फोर्थ मध्ये येणार नाही. एक्स इन्फानाइट झाला तर वाय 1 होणार आहे. एक्स मायनस इन्फानाइट झाला
तरी y 1 होणार आहे. म्हणजे मी 1 मधनं अशी त्यानंतर x 0 झाला तर y इन्फायनाइट होणार आहे. x 0च्या लेफ्ट पर्यंत असं गेला तरी y इन्फायनाइट होणार आहे. मला काय वाटतंय हा कर असा चाललाय का बघा. कारण x इन्फायनाइटला y 0, x 0ला y इन्फायनाइट, आणि जसं x वाढेल तसं ते y कमी होत 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 शेवटी 1 ला सेटल होईल, कारण इथं 1 प्लस आहे म्हणून. आणि हा या क्वाड्रंट मध्ये पण असा येईल का बघा. ग्राफ सगळ्यांना लक्षात आलं का पहिला बघा. मग आता x इक्वल टू 2, x इक्वल्स टू 4 च्या मध्ये कोणीतरी x इक्वल टू a आहे, जो ते एरिया इक्वली डिवाइड करतो. सो बेसिकली त्यांना काय सांगायचं आहे, इंटिग्रेशन 2 टू a जेवढा आहे इज इक्वल्स टू इंटिग्रेशन a टू 4 असणार आहे. कुणाचा 1 प्लस 8 अपॉन एक्स स्क्वेअर dx, आणि इथं पण 1 प्लस 8 अपॉन एक्स स्क्वेअर dx. हेच म्हणायचं आहे का बघा त्यांना. सॉल्व्ह करा चला कम्प्लीट. काय डाऊट असेल तर विचारा.
आले का आन्सर? हो. 2√2 येतं. 2√2 येते. हा, हो. पुढं. बोला पुढं काय आणि या पूर्ण कन्सेप्च्युअल एक्सरसाइज मध्ये किती नॉन स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत बघा. तुम्हाला सांगतो, पहिला स्टँडर्ड आहे, दुसरा स्टँडर्ड आहे, तिसरा स्टँडर्ड आहे, चौथा तसा ओरिजिन शिफ्ट केलेला आहे, पाचवा नॉन स्टँडर्ड आहे, सहावा आता तुम्हाला स्टँडर्ड जरी दिला असेल तरी असे तुम्ही पीवायक्यू मध्ये क्वचितच क्वेश्चन बघितले असतील. हा परत स्टँडर्ड नाही आहे, हा वेगळा कर्व आहे, हाही पूर्ण वेगळा कर्व आहे. म्हणजे तुम्हाला कळू दे की या लेवलची प्रॅक्टिस केल्यानंतर परीक्षेमध्ये पीवायक्यू मध्ये आपण बघतोय 10 पैकी 9 इक्वेशन्स आपल्याला स्टँडर्डच दिसतात. स्टँडर्ड म्हणजे मला म्हणायचं आहे की एक तर पॅराबोला, सर्कल, हायपरबोला, इलिप्स यातलंच काही ना काहीतरी येतं. तर ह्या प्रॅक्टिस नंतर ते क्वेश्चन्स तर सोपेच गेले पाहिजेत. आपण 2019चं एक सॉल्व्ह केलंय. मी तुम्हाला कुठले कुठले पीवायक्यू सॉल्व्ह करायला सांगितले? 19, 20, 21 तुम्ही करायचे, 22, 20, 23, 4 मी करेन. तर ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक टास्क देणार आहे आज. तो तुम्हाला मी लेक्चरच्या एंडला सांगतो काय करायचं आहे. मला सांगा तुम्ही तर. आणि काय 9th क्वेश्चन पर्यंत काय डाऊट आहे? क्वेश्चन नंबर 8. y इक्वल्स टू x इन ब्रॅकेट e रेस टू मायनस एक्स. ए पॉझिटिव्ह आहे, एरिया बाउंडेड बाय दी x axis is 1/9, then find the value of a. Area bounded by the graph and the x axis. मला सांग x इक्वल्स टू 0 ला y 0 होईल का? आणि e रेस टू खाली 0, 1 होईल ना? हो. त्यानंतर काय होईल? त्यानंतर जसा x वाढेल, पॉझिटिव्ह साठीच विचारतात त्यांनी. झिरोला 0 तरी झालाय. इन्फानेटला काय होईल बघा. लिमिट एक्सटेंड्स टू इन्फानाइट x अपॉन e रेस टू x किती होते? इन्फानाइट अपॉन इन्फानाइट आहे ना, 1 अपॉन e रेस टू x डेरिव्हेटिव्ह किती? x डेरिव्हेटिव्ह 1, a इंटू e रेस टू x. आता x इन्फानाइट टाकलं तर काय होईल? 0 होऊन जाईल ना? हा. वाटतंय का बघा, 0ला पण 0, इन्फानाइटला पण 0, आणि 0 आणि इन्फानाइटच्या मध्ये काहीतरी पॉझिटिव्ह असावं व्हॅल्यूज. किती काय ते माहित नाही, पण ह्या कर्वचं जर एक्स ऍक्सिस बरोबर इंटिग्रेशन करायचं असेल तर मला 0 टू इन्फानाइट करावं लागेल, एक्स अपॉन ई रेस टू एक्स. ह्याला आयलेट रूल करून बघा जरा, किती येते जरा आन्सर. ई रेस टू मायनस ए एक्स इंटू एक्स, हे पहिला इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन ना, एक्स स्क्वेअर बाय 2.
तर e सर ते raised to लिमिट minus म्हणतात ते रेसिप्रोकल आहेत. 1/t पुट करू शकतो ना x ला. हा x ला 1/t पुट करून बघा. तू काय म्हणतो ते याच्यावरी? आयलेट रूट यूज करताना मगाशी तुम्ही पहिल्यांदा x चे इंटिग्रेशन केलं होतं ते e raised to ax ला फर्स्ट फंक्शन घ्यायला पाहिजे होते. तेच गेलं ना मी. 1/e म्हणजे e - -x ला बाहेर घेतलं. नाही, x ला फर्स्ट घ्यायला पाहिजे बरोबर. फर्स्ट इंटू e - -x/-a मायनस इंटिग्रेशन ऑफ पहिलाच डेरिव्हेटिव्ह 1 हा 1/a होईल. दुसऱ्याचं इंटिग्रेशन परत e - -x/-a म्हणजे -1/a². इंटिग्रेशन 0 to इन्फिनाइट x/e ची लिमिट आपण इन्फिनाइटला बघितले 0 आहे. आणि 1/∞ 0 अपर लिमिट 0 होईल. लोअर लिमिट 0 इथं 0 झाली. किती दिले रे उत्तर याचं? 1/2 दिलंय का? a इथं equals to नाही. 3 answer. हा सॉरी 1/a² इक्वल टू 3 दिलाय का? 3 आहे. 3 येते. a² आहे सॉरी. करा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट येते इक्वल टू 1/9 याला. a=3 येते बघा. हे बरोबर आहे. सॉल्व्ह करा चला. लक्षात आलं का सगळ्यांना मी काय केलंय? फंक्शन 0 कुठं कुठं होते बघितलं. 0 ला 0 होतोय, इन्फायनाइटला 0 होते आणि त्याच्यामध्ये कुठं 0 होणार नाही. त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. सो विथ एक्स एक्सिस म्हणजे मला काय करायचं आहे? ही सगळी एरिया पाहिजे ना. म्हणजे मला इंटिग्रेशन 0 टू इन्फायनाइट x/e⁴ करायचं आहे. तुझे 1/t म्हणतोस ना क्रिश, ते 1/t ला आपण नेहमीच त्या क्वेश्चन्सला ते आय ची व्हॅल्यू 0 प्रूव्ह केले बघ. व्हॅल्यू कधी काढू शकलो नाही आपण त्याला. म्हणजे जे इंटिग्रेशन शक्य नाही आहे त्याला 1/t करत ते i+i करून 2i = 0 करायचो आपण. सो इथं काही 0 एरिया नाही आहे. त्याची एरिया ऑलरेडी स्पेसिफाईड आहे 1/9 आहे. ए काढायचं होतं हा आपल्याला. सो हायलाइट रूलनं संपवून टाकते. करा सगळ्यांनी चालेल. हायलाइट रूलनं चला. वन बाय स्क्वेअर आलंय का बघायचं इंटिग्रेशन.
झाले का सगळ्यांचं 1/square आले का? हो हो बोला आणि काय एक्सरसाइज मध्ये? 7वा 7वा. एरिया बाउंडेड बाय y इक्वल टू साइन एक्स माइनस मॉड साइन एक्स माइनस हाफ. And y equal to 1. झिरो टू 180 पर्यंत ना रे. झिरोला मला सांग व्हॅल्यू क्रिश किती असते साईनची? झिरो असते का? हो हाफ असते का? तर हाफ पासनं 1 पर्यंत जाते, 1 पासनं परत हाफ कडे येते का? हाफ हो पासनं परत किती? 0 कडे. हम्म, या भागात व्हॅल्यू हाफ पेक्षा मोठी आहे का? हो म्हणजे इथं मॉड लागणार नाही. या भागात काय होईल? मॉडला 1/6. काढूया ग्राफ. हा कसं काढणार सांग मला. आणि दुसरी लाईन कोण आहे का? या भागात दुसरी लाईन कोण आहे? y इक्वल टू 1 आहे ना रे. हो मग मी काय करतो बघ, इथं 1 मधला हाफ इकडे घेतो लेफ्ट साईडला आणि यातला पण हाफ इकडे घेतो. y मायनस हाफ इक्वल टू हाफ होईल का? पहिला इक्वेशन. हो आणि दुसरा इक्वेशन y मायनस हाफ इक्वल टू मायनस साइन एक्स होईल का? -sin x. या दोघांना कॅपिटल Y म्हणू का? हो मग कॅपिटल Y इक्वल टू हाफ आणि कॅपिटल Y इक्वल टू किती? -sin x. मायनस साइन एक्स. मग मायनस साइन एक्सचा ग्राफ, आता तुझा साइन एक्सचा ग्राफ असा निघतो ना, मायनस साइन एक्सचा असा निघेल का? हो आणि कॅपिटल Y इक्वल टू हाफ म्हणजे कुठली लाईन रे? वरती जर असेल नाही, प्लस हाफ. हा आणि किती पासून परत कुठे 0 टू 30 डिग्री पाहिजे ना तुला असं? हम्म, मग हा तुझा 30 डिग्री असेल. मग y इक्वल टू हाफ ही लाईन झाली, ही साइन एक्सचा कर्व झाला. यांच्यामधलं एरिया म्हणजे एक एक्सच्या वर आहे आणि दुसरी एक्सच्या खाली आहे ना, ही एवढी एरिया असेल का? हो आणि त्या एरियाची किती असेल सांग मला. एरिया 30 डिग्री म्हणजे π/6 ना. हा म्हणजे या रेक्टँगलची एरिया π/6 इंटू हाफ प्लस इंटिग्रेशन 0 टू π/6 कोण? साइन एक्स. हम्म, खाली आहे तर मॉड देतो ना मी. हो ही एक पार्ट झाला. या भागातली एरिया मिळाली काय? आता हो या भागातली एरिया 30 टू 150 किती होईल? पहिला ते बरं सांगितले होते. साइन एक्स इंटिग्रेशन किती? कॉस एक्स ना. हा मायनस कॉस, मायनस इग्नोर कर. कॉस 0 1, कॉस 1 मायनस हाफ. हाफ झाले काय? हो हे π/12 प्लस हाफ. हे माहिती असू दे आपल्याला. एक भाग निघाला. पुढे बोल. आता कुठला भाग? 30 पासून 150. 30 पासून 150. 150. इक्वेशन सांग मला. y is equals to sin x minus 1/2. y प्लस हाफ इक्वल टू साइन एक्स आणि हा y प्लस हाफ इक्वल टू 3/2 म्हणू का त्याला? y प्लस हाफला काय म्हणतो मी? capital Y. कॅपिटल Y इक्वल टू साइन एक्स. y is equals to 3/2. बोल मग. साइन एक्स म्हणजे हा माझा ग्राफ. 30 पासून किती रे? 150 ना. हा 30 to 1. आणि लाईन काय आहे माझी? y is equals to 1.5. 1.5.
वरती जाईल ना. वरती जाईल. बरोबर काय? म्हणजे हा. मला ही सगळी एरिया पाहिजे काय? हम्म. कशी काढायची सांग आता ही एरिया. या दोघांच्या मधली ना, हा. एवढी पाहिजे बघ. काय करूया, एकच मिनिट, माझा ग्राफ चुकलाय. 150 इथंच येईल. एकच मिनिट. हे 30, हे तुझं 150 आणि हे तुझी y इक्वल टू 3/2. बोल, ही एरिया कशी काढणार? पूर्ण रेक्टँगलची एरिया 3/2 इंटू 5/6 मायनस 5/6 ना, हा. 4/6 मायनस साइन एक्सची एरिया कुठून कुठं? 5/6 to 5. साइन एक्स इंटिग्रेशन किती? मायनस कॉस एक्स ना, बाहेर हा. मायनस, मायनस कॉस एक्स, 5/6 टू 5/6 5/6. कॉस 150 √3 मायनस √3/2 इंटू मायनस म्हणजे √3/2 होईल काय? मला वाटतं परत प्लस √3/2 होईल. हम्म. आणि सेम इथे एरिया काढशील आणि सगळे ऍड करशील का शेवटी? लक्षात आलं का सगळ्यांना काय करायचं ते? हो. लक्षात आलंय का? काय डाऊट आहे का सांगा यात? मी ते y प्लस हाफला कॅपिटल वाय का म्हणलं कळालं ना? ग्राफ स्टँडर्ड करायला. कारण हे दोन सोडून आणि कुठला इक्वेशन नव्हता, सो या दोघांमध्येच मी तो सेम चेंज केलाय. सो फक्त ग्राफ वर खाली केला मी, एरिया मात्र तेवढीच राहणार आहे. म्हणजे हा जो ग्राफ तुमचा स्टँडर्ड केलाय मग हा असा जो दिसतो, तो जो ओरिजिनल काढला असता तर तो असा आणि असा काहीतरी दिसला असता. पण फरक नाही पडत, तीच एरिया वरती जेवढी आहे तेवढीच खाली ट्रेस झाली असते. आले का लक्षात? कारण ह्याच्या कुठे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस म्हणलेलं नाहीये. ते दोनच ग्राफ दिले आणि त्यांच्या मधली एरिया विचारली. सो मी त्यांना फक्त वर खाली केले. सो माझी एरिया सेम राहते. सो मी y प्लस हाफला कॅपिटल वाय म्हणून सोडवले दोन्ही इक्वेशन मध्ये. त्यामुळे तो क्वेश्चन लवकर सुटला. डाऊट आहे का मला सांगा काही? एकाचं आता उत्तर आलं π/12 प्लस हाफ. दुसरा किती येतोय बघा इथं, पाय मायनस समथिंग असं येईल इथं, π-√3 येईल कदाचित. पुढचा जो आहे तो माझ्या अंदाजानं परत आधीसारखाच येईल. किती दिलेलं आहे उत्तर? इथं बाबा हा. ठीक आहे, आता पूर्ण सॉल्व्ह करून बघा. त्यांचं π/2 प्लस 2 येते. एकदा सॉल्व्ह करून बघा. तिसऱ्याचा पण एरिया काढून बघा सेपरेट, कारण त्याचे लिमिट्स वेगळे आहेत, ते सेम येणार नाही. हे π/12 प्लस हाफ एक झाला, y-√3 झालं. तिसऱ्याचंही काढून बघा, त्याचे लिमिट्स 150 to 180 आहेत. आणि कुठला डाऊट आहे बोला. लास्ट. ग्राफ काढायचा प्रयत्न करायला.
वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4 इन ब्रॅकेट 2 मायनस एक्स अपॉन एक्स. तर मी ग्राफ कसा ट्रेस करतो बघा आता. ट्राय तुम्ही केलेला असेलच. आता इकडे बघा. पहिला तर मला इथं राईट साइड पॉझिटिव्ह ठेवायची आहे कारण लेफ्ट साइडला वाय स्क्वेअर आहे. सो काय होणार आहे इथं, जर मी झिरोज आणि इन्फानाइट्स जर मी चेक केले तर मला क्लिअरली इथं लक्षात येते की एक्स इक्वल टू झिरोला डिनॉमिनेटर झिरो होतोय आणि एक्स इक्वल्स टू 2 ला न्यूमरेटर झिरो होतोय. आता 2 च्या पुढच्या कुठल्याही व्हॅल्यूला ही सगळी टर्म निगेटिव्ह असणार आहे. सो एक्स इक्वल टू 2 च्या पुढे ग्राफ निघणार नाही. झिरोच्या माग न्यूमरेटर पॉझिटिव्ह असेल पण डिनॉमिनेटर निगेटिव्ह असेल म्हणजे इथं पण ग्राफ निघणार नाही. ग्राफ फक्त निघणार आहे तो 0 आणि 2 च्या मध्ये निघणार आहे. हे कळते का पहिलं सांगा मला सगळ्यांना. कळते का सगळ्यांना? हो. आता वाय स्क्वेअर आहे इथं, हे लक्षात घ्या. मग प्रत्येक एका इथल्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्ह तर व्हॅल्यू पॉझिटिव्हच असली पाहिजे, पण प्रत्येक एका व्हॅल्यूसाठी वाय स्क्वेअरचे 2 स्क्वेअर रूट निघतील, एक प्लस आणि मायनस. फॉर एक्झाम्पल जर एक्स 0 झाला तर वाय स्क्वेअर इन्फानाइट होईल, म्हणजे वाय होईल प्लस इन्फानाइट आणि मायनस इन्फानाइट. आणि एक्स 2 झाला तर वाय स्क्वेअर 0 होईल, म्हणजे वाय 0 होईल. म्हणजे मला सिंपल असं दिसतंय की हा कर्व असा जाईल. प्रत्येक एका व्हॅल्यूला 2 रूट्स असतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आणि 2 च्या पुढे ग्राफ निघणार नाही, 0च्या मागे ग्राफ निघणार नाही. आणि जी एरिया विथ वाय ऍक्सिस काढायला सांगितले बघा, म्हणजे हे सगळे एरिया आपल्याला कुणाबरोबर ट्रेस करायचे आहे, वाय बरोबर. मग ही एरिया सुरू कुठं होते, मायनस इन्फानाइटला, संपते कुठं, प्लस इन्फानाइटला. वाय ऍक्सिस बरोबर म्हणजे डीएक्स डीवाय म्हणणार. फंक्शन मधनं मला एक्स ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ वाय काढायला पाहिजे, जे इथं अवघड दिसते. मी हीच एरिया अनेका पद्धतीने करू शकतो. 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 to 2 अंडर रूट 4 into मायनस एक्स अपॉन एक्स, असं करू शकतो का? कारण ही जी एरिया इथं ट्रेस केली, ही जर मी एक्स बरोबर पण केली 0 पासून 2 पर्यंत, तर मला ही एरिया मिळते. मला खालची पण पाहिजे तर मी इंटू 2 करेन. कुठलं इंटिग्रेशन तुम्हाला परवडणार आहे बघा. यामध्ये एक्सची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ वाय काढावी लागेल. मला वाटतं हे करू नका, तुम्ही एक्स बरोबरच एरिया करा. कारण हे तुम्ही रूट 2 मायनस एक्स न वर खाली रॅशनलाइज केलं तर हे लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक होईल, पुढे सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. किंवा तुम्ही इथं लिमिट 4चा स्क्वेअर रूट तर 2 म्हणून बाहेर घ्या. सो बाहेर एक 2 आहेत म्हणजे 4 होईल. इंटिग्रेशन 0 to 2 अंडर रूट 2 मायनस एक्स अपॉन एक्स. एक्सला रिप्लेस करू शकता तुम्ही अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स न. सो 2 मायनस एक्स एक्स होईल, एक्स 2 मायनस एक्स होईल. तसंही सॉल्व्ह करू शकता. किंवा सिम्पल एक काम करा, रूट 2 मायनस एक्स न वर खाली मल्टिप्लाय करा, लिनियर अपॉन रूट क्वाड्रॅटिक, हे ना तुम्ही त्याला सॉल्व्ह करा. ग्राफ लक्षात आलाय का सगळ्यांना? ग्राफ लक्षात आलाय का? हो. ग्राफ आणि इंटिग्रेशन लक्षात आले का बघा. काय डाऊट आहे का मला सांगा यामध्ये. काय डाऊट आहे का? अंडर रूट 2 मायनस एक्स अपॉन एक्स इंटिग्रेशन करता येईल ना सगळ्यांना? सर, बोल. जर या क्वेश्चन मध्ये एक्स ची व्हॅल्यू वायच्या टर्म्स मध्ये काढली तर एक्झाम्पल अजून सोपं होतं. होतंय काय? काढून बघ किती हा. येते एक्स व्हॅल्यू वायच्या टर्म्स मध्ये. एक्स वाय 8 स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर 8 मायनस 4x झाला. सांग किती येते. 8 अपॉन वाय स्क्वेअर प्लस 4 होते काय? हा. हा करून घे मग. एक्स इक्वल्स टू 8 अपॉन वाय स्क्वेअर प्लस 4. 8 बाहेर आला, 1 अपॉन वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती का? tan इनवर्स y by 2. बाहेर काय कॉन्स्टंट येणार का नाही त्याचं? 8 upon 2 tan inverse y upon 2. म्हणजे बाहेर 4 आले आणि टॅन इनवर्स प्लस इन्फानाइट किती? 5/2.
मायनस हा मायनस इन्फायनाईट म्हणजे मायनस पाय बाय टू म्हणजे पाय बाय टू प्लस पाय बाय टू पाय इंटू फोर फोर पाय दिलाय का उत्तर आलं का लक्षात सगळ्यांना वाय बरोबरच करा हे जरा जास्त अवघड जाईल काय डाऊट आहे का यामध्ये अजून बोला पार्थ लेक्चर क्लासवरून अटेंड करताय का घरातनं तर मी घरातनं करतोय बाकीचे कॉलेजला बोला कन्सेप्च्युअल एक्सरसाइज 9.2 हा सेकंड क्वेश्चन बघा स्टँडर्ड आहे पीवायक्यू ला असते क्वेश्चन येतात पहिला पण येतोय चौथा पण येऊ शकतो पाचवा पण येतोय सहावा सुद्धा सातवा नाही आहे तसा इनव्हर्स वाले नाही विचारत जास्त लॉग वाले पण आपण नाहीच बघितलेत हा 10वा एक पीवायक्यू ला असे असतात 11वा असतो 12व्या सारखे पण असतात एक्स स्क्वेअर आणि एक्स रेस टू 1/3 असतो एक्स प्लस साइन एक्स एक्स मायनस कॉस एक्स काय मला नाही वाटत की एवढे तरी क्वेश्चन आहेत मेन्स लेवलचे बाकी जरा अवघड आहेत ते थोडे मेन्सच्या वरतीच आहेत बोला काय काय यामध्ये 9.2 सोडवले की नाही सोडवले बोला डाऊट बोला चला पटपट बोला क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 वाच काय 4x मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर मायनस एक्स पहिला तर मी जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढून घेतो नाहीतर काय होतंय आपण काढायला जातोय ग्राफ आणि नंतर जाऊन कुठेतरी थांबतोय 3/4 काय येतो सांग कसं केलं 2x स्क्वेअर झाले 3x इक्वल टू 0 x इक्वल्स टू 0 आणि x इक्वल्स टू -3/2 हे दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झाले आता ग्राफ काढूया आपण सांग काय काय आहे तुझं y इक्वल्स टू 4x मायनस एक्स स्क्वेअर हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन लक्षात ठेव. काय म्हणलास
मला काय वाटतं मी तुम्हाला सांगतो आता या क्वेश्चन्सला जे नॉन स्टँडर्ड आहेत किंवा असे आहेत. आता या क्वेश्चन मध्ये तुला जे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले या दोघांचे ते 0 आणि -3/2 मिळाले का? हा. आता या दोघांच्या मध्ये कुणीतरी ह्याच्यातलं वरती असेल कर्व आणि कुणीतरी खाली असेल ना. x² हम्म. - x आणि 4x - x² मध्ये. मग मी काय म्हणतोय दोघांचं मी 0 पासनं -3/2 पासनं 0 पर्यंत दोघांचंही इंटिग्रेशन करतो. 4x - पॉइंट ऑफ x². इंटरसेक्शन -5/2. काय आलं? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन -3/2 नाही येत, 5/2 येते. हा 5/2 आणि 15/4 येतात. 4x - x² equal to x² - x. ओके 2x² - 5x. 0 आणि 5/2 येईल. झिरो पासनं 5/2 4x - x² चं इंटिग्रेशन करा. 0 पासनं 5/2 x² - x चं इंटिग्रेशन करा. दोघांचे आन्सर सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट करताना मोठ्यातनं छोटा बिग आन्सर मायनस स्मॉल आन्सर करा. कारण कर्व त्या दोन पॉइंटला इंटरसेक्ट करतायत. सो जे काही त्याचे आन्सर्स आहेत त्याला काही मोल्ड न करता ते एकामेकातनं मायनस करा आणि मला सांगा किती आन्सर येते सगळ्यांनी. 0 to 5/2 0 to 5/2 ह्याचं इंटिग्रेशन आणि ह्याचं इंटिग्रेशन ग्राफ न काढता. ग्राफ काढायची गरज नाही. झिरो टू 5/2 दोन्ही इंटिग्रेशन करा आणि दोघांचे कसे आन्सर असू देत पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मोठ्यातनं छोटा फक्त मायनस करायचा आहे तुम्हाला. देवदत्त मला आन्सर सांगायचं. काय म्हणतो? सर पहिल्याचं 1x³/3 125/24 येईल ना. हो आणि हे 5/2 25/2 ना. नाही नाही सेकंड याच्यात
x³/3 ला 125 आहे. हा 8 केले का मी? 24 मायनस 50/8 ना. म्हणजे हे किती झाले? 150/24 मायनस 25/24 झाले का रे? आणि वरचा आहे तो मोठ्यातनं छोटा मायनस करायचा आहे. 200/24 किती दिले उत्तर? 25/3 दिले काय? तो क्वेश्चन होता. काय प्रॉब्लेम आहे बघा. And in what ratio does the x-axis divide the area of the region म्हणलं रे? आपण एरिया बिटवीन दी रिजन काढले ना. ओके, मी सांगतो इकडे बघा सगळ्यांनी. वरची एरिया किती आलती? राफच काढायला पाहिजे होतं पण याला. बघा इथं. बरं एनिवे टोटल एरिया तुम्ही काढली ना. वरच्याची 175/24 होती का? आणि खालच्याची किती होती? यांना सबस्ट्रॅक्ट केलं. हेच आहेत का दोन्ही आन्सर देतात? वरचा 175/24 टोटल एरिया विचारतोय तुला. किती आहे देतात एरिया? आवाज येत नाही. टोटल एरिया 125/24 येते. कशी? सेकंड याची 50/24 आलेली. 50/24 हा आणि पहिल्या याची 175/24 अशी हो आले का सगळ्यांची? हो नाही रे, सेकंडची जी एरिया आहे ना. बरं ठीक आहे, बघूया. फाइंड एरिया डिवायडेड बाय. बरं ठीक आहे, टोटल एरिया किती म्हटली तुम्ही? 50/24 आलाय का नक्की सेकंडची? हो टोटल एरिया 125/24 ठीक आहे, 125/24. आता इथं बघा सगळ्यांनी. हा जो कर्व आहे वरचा 4x - x², हा डाऊनवर्ड पॅराबोला असणार आहे का? देवदत्त सांग मला, हा डाऊनवर्ड पॅराबोला आहे का? आणि हे जे दोन रूट्स 0 आणि 4 आहेत का? हो आणि याचा वर्टेक्स जो आहे की नाही, तो जर तुला देवदत्त काढायचा असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 म्हण. x = 2 येते का बघ. का वर्टेक्सला डेरिव्हेटिव्ह 0 असणार? कारण वर्टेक्सला टॅन्जंट काढली तर ती आडवी निघेल ना. हो म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 म्हटलं. पटपट उत्तर दे आता, वेळ लावू नको. 2,4 हा वर्टेक्स झाला का? डाऊनवर्ड पॅराबोला झाला का? रूट्स त्याचे 0 आणि 4 झाले का? दुसरा कर्व हो कोण आहे? x² - x. त्याचे रूट्स 0 आणि 1 आहेत का? आणि वर्टेक्स हाफ आहे का बघ. मी तर काढलाय का मी? 0 आणि 1 वर्टेक्स किती? हाफ. म्हणजे हाफ कॉमा किती होईल? 1/4 मायनस हाफ -1/4. हा अपर पॅराबोला आहे का? आता यांच्यातली टोटल एरिया तुम्ही इंटिग्रेट करून काढले, ते किती काढले? 125/24. 125/24. आता विषय एवढा आहे की x ऍक्सिसनं कसं डिवाइड केलंय मला सांग.
आता एक्स ऍक्सिसच्या खालचा जो काय पार्ट आहे ते 2/3 2 तुकडे आहेत का रे? हो आणि त्याचे हा बेस आणि हाईट हाफ आणि 1/4 आहे का? हो म्हणजे 2/12 झालं का? म्हणजे 4/24 झालं का? बोल की रे देवदत्त. हो 2 × 2/3 × ½ × 4 2 कॅन्सल झालं. किती झालं उत्तर काय झाले? 2/12 म्हणजे किती झालंय? 4 अपॉन. वर मग तुझी टोटल एरिया वर आणि खाली मिळून किती आहे? 121 आपण 125 मधून 4/24 गेले म्हणजे खालची एरिया 4/24 झाली आणि वरची एरिया 121/24 झाली काय? हो त्यांचा रेशो विचारलाय तुला. 121:4 कळालं का सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? काय केलं ते टोटल एरिया काढली आपण. कशी काढली? 2 आन्सर असतील, मोठा आन्सर मायनस छोटा आन्सर केलं बिना ग्राफ काढता. नंतर विचारलं त्यांनी एक्स न कसं डिवाइड केलं, तर एक्सच्या एका बाजूची एरिया लगेच काढता आली. ते वरच्याची काढायची म्हटली तर इंटिग्रेशन करावं लागलं असतं. खालची जी लगेच निघाली ते टोटल मधनं मायनस केली तर खालचा पार्ट मिळाला, वरचा मिळाला, रेशो घेतला 121:4 आलं. कळालं सगळ्यांना? ठीक आहे, आजचे एवढे सगळे क्वेश्चन्स एकदा रिवाइज करा. 9.2 मधले राहिलेले डाऊट्स मला पाठवा आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घ्या सगळ्यांनी. आणि मी जे काय सांगतोय ते आता लक्ष देऊन ऐका. तुमचं रिव्हिजन सुरू करायचंय तुम्हाला. मी तुम्हाला आज एक पीडीएफचं पूर्ण एक फाईल शेअर करेन. त्या पीडीएफच्या फाईलमध्ये सगळ्या चॅप्टर्सचे 2019 पासून 2024 पर्यंत पीवायक्यूचे क्वेश्चन्स आहेत सॉर्ट केलेले. मला तुम्ही काय करायचे आहेत, त्यातल्या प्रत्येक चॅप्टरला प्रत्येक वर्षी किती किती क्वेश्चन्स आलेत हे एकदा काउंट बनवून एक टेबल बनवायचं आहे. ठीक आहे? आणि 19, 2020 आणि 2021 या 3 वर्षाचंच तुम्ही बघा, पुढचं काय बघू नका. या 3 वर्षाचं तुम्ही प्रत्येक चॅप्टरमध्ये त्या धड्याचे किती किती पीवायक्यू आलेत ते पीडीएफ उघडून एकदा चेक करायचं. तो एक चार्ट बनवायचा. चार्ट बनवल्यावर आपण बघू की प्रत्येक चॅप्टरमध्ये किती किती क्वेश्चन्स आहेत आणि त्या पद्धतीने एव्हरी चॅप्टरला किती दिवस रिव्हिजनला लागतील आपण बघू. त्यातले 2 दिवस आपण थेअरीला देऊ. साधारणतः 2 ते 3 दिवस आपण सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स, इलस्ट्रेशन्स आणि सगळे क्वेश्चन्स जे आपण आतापर्यंत त्या धड्याचे सोडवले होते त्याच्यामधनं आपण ते थोडं रिवाइज करून घेऊ. आणि शेवटचे एखाद दुसरा दिवस आपण त्याला पीवायक्यूच्या क्वेश्चन्सला देऊ. नंबर ऑफ क्वेश्चन्स कशावर डिपेंड. सो आपण असं एक रिव्हिजन प्लॅन बनवायचं आहे. आज तुम्ही हे सगळं चार्ट बनवा, मी त्याला त्यातनं रिव्हिजन प्लॅन तुम्हाला बनवून देतो. हे शेअर मी करेन तुम्हाला थोड्या वेळात. यामध्ये 19 पासून 24 पर्यंत 22, 23, 24 तुम्ही बघायचं नाहीये. तुम्ही फक्त या 3 वर्षाचं बायफर्गेट करून प्रत्येक चॅप्टरला किती किती क्वेश्चन्स आलेत एवढाच चार्ट बनवा. त्यावरनं मी तुम्हाला कसं रिव्हिजन करायचं ते सांगतो. ठीक आहे? रिव्हिजनचं डिटेल प्लॅन मी लिहून देणार आहे तुम्हाला, कुठल्या दिवशी काय आणि कुठल्या दिवशी काय. करंट चॅप्टर जे सुरू आहे ते सुरू राहतीलच. फक्त रिव्हिजनला मी जे ठरवलंय ते मात्र तसंच राहणार की कॅल्क्युलस संपेपर्यंत कॅल्क्युलसच रिव्हिजन करायचं. त्यानंतर वेक्टर्स जेव्हा मी घेईन तेव्हा ट्रिग्नॉमेट्री प्लस कॅल्क्युलसचे रिव्हिजन आणि पेपर द्यायचे. सो वेक्टर संपेपर्यंत कॅल्क्युलस, ट्रिग्नॉमेट्री आणि वेक्टर हे 3 सेक्शन परफेक्ट पाहिजेत. त्यानंतर मी जेव्हा अल्जिब्रा सुरू करेन तेव्हा अल्जिब्रा आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री हे सेक्शन रिवाइज करायचे तुमच्या एंडनं. आणि माझं सगळं सिलेबस संपून एकदा शिकवून झालं तर 22, 23 आणि 24 या 3 धड्यांचे, या 3 वर्षांचे क्वेश्चन्स मी तुमच्याकडनं करून घेईन प्रत्येक चॅप्टरचे पूर्ण सिलेबसचे. आणि तो माझ्याकडनं झालेला रिव्हिजन असेल. सो त्याच्या आधी तुमचा एक रिव्हिजन होऊ दे. मी सगळं प्लॅन बनवून देईन. सध्या तुम्हाला एवढंच करायचं आहे की प्रत्येक चॅप्टरचे किती किती क्वेश्चन्स आहेत पीवायक्यूचे एकदा नोट करून ठेवा. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. ठीक आहे? मी सांगतोय तेवढं फक्त करा. बाकीचं मी तुमचं कसं रिव्हिजन करून घ्यायचंय ते माझ्या हातात आहे, मी बघून घेईन. सांगेल तितकं फक्त करा तुम्ही. ठीक आहे? कोणाला काय विचारायचं आहे? चला आपण उद्या भेटू.